शिक्षण प्रसारक मंडळ चिखली द्वारा संचलित डोणगाव येथील मदन वामन पातुरकर विद्यालय आणि कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयाच्या वतीने दिनांक 27, 28, 29 जानेवारी पर्यंत केले असून दिनांक 27 जानेवारी रोजी वार्षिक स्नेह संमेलन सोहळ्याचे उद्घाटन माजी आमदार डॉक्टर संजय रायमुलकर यांच्या हस्ते संपन्न झाले। कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानिक संस्थेचे सचिव प्रेमराज भाला होते, तर प्रमुख उपस्थितीत शिक्षण प्रसारक मंडळ चिखलीचे संचालक सुनील लाहोटी, भूषण डागा, अमोल खेकाळे, पालक संचालक गोपाल बोरा, संस्थेचे सहसचिव कैलास शेटे, आदर्श विद्यालय चिखलीचे उपप्राचार्य रामेश्वर कुटे, जनता विद्यालय पिंपळगाव सरायचे प्राचार्य प्रमोद ठोंबरे, स्नेह संमेलन प्रमुख अरुण मुगल, मदन वामन पातुरकर विद्यालय कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयाचे स्थानिक सल्लागार सुनील बियाणी, राजकुमार सारडा, बबन गोरे, भुजंगराव दांदडे, हनुमंतराव काळे, दत्तात्रय गायकवाड, गजानन चव्हाण, नागेश राजबिंडे मान्यवरांच्या उपस्थितीत वार्षिक स्नेह संमेलन उद्घाटन संपन्न झाले। तर चित्रकला, विज्ञान प्रतिकृती, रांगोळी प्रदर्शनीचे उद्घाटन शिक्षण प्रसारक मंडळाचे सहसचिव कैलास शेटे यांच्या हस्ते पार पडले। यावेळी स्नेह संमेलनाचे उद्घाटक म्हणून लाभलेले माजी आमदार डॉक्टर संजय रायमुलकर म्हणाले की वार्षिक स्नेह संमेलन कार्यक्रमातून विद्यार्थ्यांच्या अंगी असणाऱ्या सुप्त गुणांना चालना मिळते आणि स्नेह संमेलन कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यासपीठावर अंगी असणारे गुणांचे प्रकटीकरण आपल्याला करता येते, असे मोलाचे मार्गदर्शन माजी आमदार संजय रायमुलकर यांनी केले। कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा संस्थेचे सचिव प्रेमराज भाला यांनी स्नेह संमेलनाच्या निमित्ताने संस्थेच्या कार्याची माहिती दिली। मदन वामन पातुरकर विद्यालय यांनी केलेल्या नियोजनाबद्दल प्राचार्य आणि सर्व शिक्षक वृंदांचे कौतुक केले आणि संस्था ही विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबर संस्कारक्षम पिढी निर्माण करण्यासाठी अग्रेसर असून स्नेह संमेलनातून विद्यार्थ्यांना आपल्या अंगी असणारी कला सादर करता येते, असे प्रतिपादन कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे सचिव प्रेमराज भाला यांनी केले। यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक मदन वामन पातुरकर विद्यालयाचे प्राचार्य रमेश जाधव यांनी केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मदन वामन पातुरकर विद्यालयाचे शिक्षक एस गवई यांनी केले, तर आभार प्रदर्शन मापारी मॅडम यांनी केले। काम केलं तर कुठलाही यश तुम्ही संपादन करू शकता, असं मी आजच्या या संमेलनाच्या निमित्तानं सांगेन। कारण की सर्वच विद्यार्थी त्याच्या बौद्धिक क्षमतेनुसार विद्यार्थ्याच्या म्हणजे एक सारखे विद्यार्थी कुठल्या शाळेमध्ये नसतात, पण कोणाला थोडं, कोणाला कमी, कोणाला जास्त, काही मेरिटचे विद्यार्थी असतात, काही सेकंडरी असतात, काही म्हणजे त्या विद्यार्थ्यामध्ये कॅटेगरी ठरलेली आहे। मग कुठेतरी कुणाची स्पर्धा करत असताना आपण विद्यार्थ्यांना एकच सांगेल की आपल्यातला जो श्रेष्ठ आहे, जो विद्वान आहे, त्याच्यासोबत आपण स्पर्धा केली पाहिजे। त्याच्या पद्धतीनं नाही त्याच्यापर्यंत यश आपण त्याच्या एवढं यश संपादन करू शकलो, परंतु त्याच्या बरोबरीने जर आपण बरोबरी करण्याचा प्रयत्न केला तर निश्चित तुम्हालाही तुमच्या अपेक्षेप्रमाणे या ठिकाणी यश संपादन होऊ शकतं। आणि हे करत असताना स्नेह संमेलन यासाठी असतं की आपल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सुप्त गुणाला कुठेतरी या स्नेह संमेलनाच्या माध्यमातून आपल्या अंगामध्ये कलागुण जे आहेत त्याची संधी आपल्या या व्यासपीठाच्या माध्यमातून त्यांना मिळत असते। मग कुठेतरी कुठल्याही खेळाचं, कुठल्याही जी काही आवड आहे त्या गोष्टीची आवड या ठिकाणी प्रदर्शित करत असताना कुठल्या गोष्टीची भीती न बाळगता तुम्ही तशा पद्धतीनं ते प्रदर्शित करणं आणि त्यासाठीच या संस्थेच्या वतीनं आपल्याला तसं व्यासपीठ उपलब्ध करून दिलं जातं। मग अनेक विद्यार्थी असतील, अनेक राजकीय नेते असतील, अनेक अधिकारी कर्मचारी असतील, त्यांना घडवण्याचं काम आपला गुरुजन वर्ग या ठिकाणी करत असतो। प्रतिनिधी गजानन नरवाडे, NTV न्यूज मराठी, मेहकर, बुलढाणा।